मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार लोकशाहीची हत्या करणाऱ्या वोट चोरांना पाठीशी घालतायत। काँग्रेस नेते राहुल गांधींचा गंभीर आरोप। महाराष्ट्राच्या राजुलामध्ये 6850 मतं वाढवण्यात आल्याचा राहुल गांधींचा पत्रकार परिषदेत आरोप। काँग्रेसच्या समर्थनार्थ जाणारी मतं जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप। महाविकास आघाडी म्हणून सर्वच ठिकाणी एकत्र लढू असं नाही। कोल्हापूरमध्ये शरद पवारांचं सूचक वक्तव्य। आगामी निवडणुकात शरद पवार स्वबळावर लढणार का, या चर्चांना उधाण। स्वतंत्र सेशन घ्या आणि सविस्तर चर्चा करा। JR संदर्भात स्पष्टता द्या। खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 टप्प्यांमध्ये होण्याचा अंदाज। ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यामध्ये पहिल्या निवडणुकीची तर महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी अखेरपर्यंत राहण्याची शक्यता। पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री फायरिंग, 1 जण गंभीर जखमी। प्रकाश धुमाळ या व्यक्तीवर फायरिंग झाल्याची घटना। मासाहेब पुतळा विटंबना प्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकरला पोलीस कोठडी, तर 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्ला कसुरीनं ओकली गरळ। वेळ येणार आहे जेव्हा या नद्या आणि धरणं संपूर्ण काश्मीर आमचा असेल, भारताला दिली पोकळ धमकी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।